शाहू महाराज हे करते समाजसुधारक होते, म्हणजे कार्य करून दाखवायचे. तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चुलत भावाची कन्या आणि होळकर घराण्यातील तुकोजी होळकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला. 1919 साल. आज आता 100 वर्षे होऊन गेलेत. आमच्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे पहलवान, महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला की 50,000 रुपये अनुदान कोण देतं? महाराष्ट्र शासन देतं. आता 75 केलं ते कायम. आता पुढचं सांगतोय का? आमचं केंद्र शासन आमच्या SC ST बांधवाबरोबर जर आंतरविवाह केला, माऊली भाऊ पप्पू, जर SC ST बरोबर आंतरविवाह केला तर केंद्र सरकार 2.5 लाख रुपयाचं बक्षीस देतं. आता लक्ष्मण हाते काय बोलला की आंतरजातीय विवाह म्हणजे राजर्षी शाहू राजाचं एक धोरण तुमच्या समोर मांडलं, महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडली, केंद्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. आता पुढचं ऐका बघा. ज्याला कुणाला मागास व्हायचंय, ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, काळूरामजी तुम्ही इतिहास सांगितलाय त्यामुळे मी इतिहास सांगत नाही. ओबीसी म्हणजे काय? बीसी. आणि बीसी म्हणजे काय? बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय? मागास वर्ग. मग आता ज्याला कुणाला मागास वर्ग मध्ये यायचंय, ज्याला कुणाला मागास वर्गीयाचं आरक्षण घ्यायचंय, त्याला फक्त GR आणि ऍफिडेव्हिटद्वारे मागास वर्गामध्ये येता येईल का? नाही येता येणार. कारण गावगाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव चालू केला. गावगाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या दीनदलित बांधवाला या गावगाड्यामधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला. त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे, गरिबी हटवण्यासाठी आहे. गरिबी हटवण्यासाठी मागासवर्गीयांचं आरक्षण आहे का? नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे, आरक्षण हे अवसर आहे, आरक्षण ही संधी आहे. मग मी काय म्हणलं होतं की आता आपल्याला आंतरजातीय विवाह करावे लागतील, रोटी बेटी व्यवहार करावा लागेल. कारण मागास वर्गीयांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटी बेटी व्यवहार होतात का? नाही होत. म्हणजे गावातल्या सरपंचाचं ओबीसीचं आरक्षण पडलं. आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय? ओबीसीला पडलंय. आता मी कुठे उभा आहे? पाटकुळमध्ये उभा आहे. आणि मला माहिती आहे ना, पाटकुळ हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही? आता इथं ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार? येणार की नाही? मग आता जर हे बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाटकुळचा होईल का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे. आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता? आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. आमच्या दलिताचं, आलुत्याचं, 18 पगड जातींचं, भटके विमुक्त जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का? आम्ही SC-BCच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही EWFच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही अगोदरच आमच्या या ओबीसी आरक्षणामध्ये 300, 350 आणि जाती उपजातीसह 400, 450 जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात. आणि मुख्यमंत्री महोदय आता लिंगे साहेबांनी सांगितलं, डॉमिनंट कास्ट, राज्यकर्ती जमात, गावातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगर परिषदेचा नगराध्यक्ष, शहराचा महापौर, आमदार, खासदार,
अनेक मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, सहकार मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, आता ही झाली मंत्रीपद. सहकार क्षेत्रातले 200 कारखाने, आता कमी जास्त असतील बरं का, 200 कारखाने, 100 सहकारी आणि 100 खाजगी. कुणाच्या मालकीचे? इकडे गेलो शिंदे, इकडे गेलो मोहिते, इकडे गेलो साळुंके आणि इकडे गेलो काय पाटील. अरे आमचा एखादा तरी कारखाना, आणि एक होता बरं का, हाय बरं का कारखाना, स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामधला आमचा माळेगावचा एकच कारखाना, माळेगावचा नाही, आमच्या माळीनगरचा कारखाना. अरे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकार, या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं तत्व देणारा कारखाना माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये आहे. पण सहकार महर्षी आम्हाला कुणाला कधी म्हटलं गेलं नाही. एकच कारखाना, एकच, पहिला आणि शेवटचा. आता फलटणमध्ये गेलो होतो, एक मित्र आमचे कार्यकर्ते भेटले, त्यांच्या कारखान्याची काय वाताहत लागली डॉक्टर यादवांच्या. आता कुठे लावली, कुठे लावली, बरोबर बोलला. मग आता सहकारामध्ये तुम्ही, कारखानदारीमध्ये तुम्ही, दुधाच्या सिलिंग प्लांटमध्ये तुम्ही, आता तुम्ही मागास कुठल्या अँगलनं झाला, कुठल्या अँगलनं मागास झाला तुम्ही, आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेला? मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मधली कुठली जात पुढे गेली? आणि आम्ही मागा झालो, आम्ही मागा झालो, आम्ही मागा झालो, आमची पोरं रस्त्यावर आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली? बाबांनी खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी आज कुठे उभा आहे? पाटकुळे मध्ये उभा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी सांगतो आहोत, महाराष्ट्र शासनाने जी आर काढला, हा जी आर बेकायदा आहे. हा जी आर ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. ज्या सरकारच्या खांद्यावरती आम्ही ओबीसीने मान टेकवली, त्या ओबीसीच्या केसानं गळा कापणारा हा जी आर आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. कालच मला खूप इतिहास सांगायला आवडतं बरं का, मला लिगल ऍस्पेक्ट पण खूप चांगला सांगायला आवडतं बरं का. पण माझा ज्ञाती समाज बांधव इथं उपस्थित नाही, या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे. लिंगे साहेब, आम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला की हाके सर तुम्ही एकटेच बोलताय, भुजबळ साहेबच बोलतात, बाकीचे नेते का बोलत नाहीत? जबाबदारीने सांगतो, पंकजाताई बोलल्या की नाही बोलल्या? बर, कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस बोलला. सगळ्यांनी भाषण काढून ऐका. त्यांचा पक्ष कुठला आहे मला माहिती नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी मांडलं. आता आमच्या आणि आव्हाड साहेबांचं जमत नसेल एखाद्या वेळेस, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी काल महाराष्ट्राला सांगितलंय. आणि आता आमचा पप्पू मासा इथं येऊन बसलाय, अजितदादा पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि आमच्या ओबीसीच्या मेळाव्यात येऊन बसलाय. पप्पू, काळराम चौधरी आपल्या बरोबर आहेत, बहुजन सगळे एकत्रित येतात. मग असेच सांगितलं त्यांनी, तुम्हाला आता राज्यकर्ते जमात बनायचं आहे. असंच म्हणलं बाबासाहेब, तुम्हाला राज्यकर्ते जमात बनायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, काळरामजी परत एकदा सांगतो, भिंतीवरती लिहा आणि म्हणा आम्हाला राज्यकर्ते जमात बनायचंय. कसं बनणार राज्यकर्ते जमात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. इथं बसलेला शेतमजूर, इथं बसलेला ऊसतोड मजूर, त्याच्या मताला जेवढी किंमत तेवढीच टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा किंमत. मग गावगाड्यामध्ये तुम्ही किती आहात? माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, बंजारी, लोणारी, परीट, गुराव, वर्षी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, देंडार, वडार,
माझ्या मुस्लिम समाजामधला कासार, छपरबंद, मुलाने, अरे ही माणसं कोण आहेत? आणि आमचा SC ST बांधव, आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता, आणि काही माणसं म्हणतात, कालच आदरणीय शरदचंद्रजी पवार म्हणले की महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे, सामाजिक वीण उसवली नाही पाहिजे. काय सामाजिक वीण उसवली नाही पाहिजे? अरे महाराष्ट्राला सांगू इच्छितो, या पाटकुळमधल्या स्टेजवरती 70% बहुजन जनतेचे प्रतिनिधी इथं बसले. किती? 70%. SC ST OBC VJMP SBC मायनॉरिटी. अरे आम्ही 70% एकत्र आल्यावर वीण उचलायचा प्रश्न येतो कुठं? आता वीण कुणाचा